सर्वांना नमस्कार. लग्नाच्या या प्लॅटफॉर्मवर हा प्लॅटफॉर्म गेल्या 7-8 वर्षापासून एक मोफत सेवा म्हणून चालवत असताना या गोष्टीचा जो काही सातत्यानं आम्हाला फोन कॉलचा किंवा इतर गोष्टीचा जो काही त्रास होतो, तर वैयक्तिक कामं करत असताना किंवा आपलं स्वतःचं खाजगी आयुष्य जगत असताना सातत्यानं बऱ्याच जणांचा असा गैरसमज निर्माण होतो, की आम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कॉम्प्युटर समोर किंवा मोबाईल समोरच बसलेलो असतो. तर त्याबद्दल पहिल्यांदा क्षमा मागतो. मराठा लग्न अक्षदाच्या या प्लॅटफॉर्मवर नोंदणी कशी करावी याबाबत अनेक फोन आम्हाला येत असतात. तुम्ही ज्यावेळेस आम्हाला व्हॉट्सअपला हाय मेसेज करता किंवा इतर कुठला मजकूर टाकता तर त्यावेळेस तुम्हाला सिस्टम जनरेटेड 2 मेसेज प्राप्त होतात, की ज्याच्या पहिल्या मेसेजमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं, की नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करा किंवा आमची जी काही मेंबरशिपसाठीची जी काही लिंक आहे त्याला 50 ते 60 रुपये खर्च येतो. तर तिची लिंक सुद्धा त्याची माहिती सुद्धा आपण दिलेली आहे. तरी सुद्धा बरेच जण फोन करतात आणि मग त्या गोष्टीचा साहजिकच तुम्हाला आम्हाला त्रास होतो. तर ही लिंक ओपन केल्याच्या नंतर किंवा Googleला तुम्ही लग्नअक्षदा.com टाइप करा किंवा नुसतं लग्न अक्षदा टाइप करा किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जर गेले तर तिथं त्या ठिकाणी तुम्हाला ऍप मिळेल मराठा लग्न अक्षदा किंवा लग्न अक्षदा नावाने. तिथं ते ओपन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव टाका जे काही असेल ते राम, ओम. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि या ठिकाणी एक 4 अंकी पासवर्ड टाका, 6 अंकी टाका आणि रेफरल क्रमांक तुम्हाला टाकायची गरज नाही. याला रजिस्टर करा. त्याच्यानंतर हे आता इथं ऑलरेडी रजिस्टर म्हणतंय. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला जे काही समोरचं पेज ओपन होईल तर त्याच्यामध्ये हे या काही ठिकाणी काही स्लाइड्स आहेत त्या बोटाने सरकवता येतात आणि या स्लाइडवर तुम्हाला याची उपयुक्त माहितीच तुम्हाला मिळेल. सोबतच या लिस्टिंगचं जे पेज आहे तर या लिस्टिंगच्या पेजवर सुद्धा वेगवेगळे असे हे तुम्हाला मजकूर दिसतील तर त्या ठिकाणी आपण क्लिक केलं पाहिजे आणि त्याची ती माहिती घेतली पाहिजे. बरेच असे व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर एखादी प्रोफाईल जर ओपन केली तर त्या प्रोफाईलमध्ये सुद्धा आपल्याला काही स्लाइड्स दिसतील महत्वाच्या मजकुराच्या. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपले प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सोपे ड्रॉपडाऊन आहे. उपजात, जात तुमची जी काय असेल ती वर, वधू, बरेच जण वधू सिलेक्ट करतात, मुलाची प्रोफाईल असते आणि ही सगळी माहिती तुम्हाला ड्रॉपडाऊन मध्ये भरायची. कुठलीही फील्ड मिस होऊ देऊ नका किंवा सुटू देऊ नका आणि शेवटी मुलांच्या बाबतीमध्ये आपण आपली कौटुंबिक माहितीचा साठी जी काही इथं भरपूर जागा आपण सोडलेली आहे तर या ठिकाणी लिहिलं पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये एकूण 4 सदस्य आहेत, 5 सदस्य आहेत, वडील रिटायर आहेत, आई रिटायर आहेत, तिला पेन्शन मिळतं किंवा माझा छोटा व्यवसाय आहे, ऑटो चालवतो, पांढरप्रिय आहे, इतकी शेती आहे. काय जे असेल ते आपण लिहिलं पाहिजे. मुलींच्या बाबतीत मुलींची अपेक्षा ठळकपणे लिहिली पाहिजे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही वर मुलांच्या बाबतीत एक फोटो, नंबर 2च्या फोटोला बायोडाटा किंवा स्वतःच्या घराचा फोटो किंवा स्वतःच्या व्यवसायाचा फोटो त्या ठिकाणी आपण टाकला पाहिजे. 3 नंबरला ओळखपत्र हे मॅन्डेटरी आहे. प्रत्येकाला ओळखपत्र टाकणं कंपल्सरी आहे. भलाही त्याच्यावरचा नंबर खोडला तरी चालेल. त्याच्याशिवाय प्रोफाईल व्हेरीफाय होत नाही आणि हा टर्म्स अँड कंडिशनचा छोटा टिक बॉक्स क्लिक केल्याच्या नंतर प्रोफाईल नोंदवा क्लिक केल्याच्या नंतर आम्ही आपल्याशी 24 तासाच्या आत संपर्क करू असा मेसेज येतो. पण स्वतःची कामं सांभाळत असताना बऱ्याचदा एखाद्या वेळेस आपण शेतात पाणी देत असतो 2-2 दिवस किंवा टप्पे बदलत असतो. मग 24 तासाचा कालावधी पूर्ण होऊ शकत नाही. 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात. फोन करायची घाई करू नका. प्रोफाईल नोंदली मग तुमचा मेसेज तर आला नाही, तुमचा फोन तर आला नाही, असे बरेच प्रश्न विचारले जातात. त्या गोष्टीचा साहजिकच तुम्हाला आम्हाला त्रास होतो. त्याच्यानंतर जो काही याच्यानंतरच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे आणि जो काही दुसरा व्हिडिओ आहे तर तो पहा. याच्यानंतर नोंदणी केल्याच्या नंतर रिक्वेस्ट कशा टाकाव्या, मोबाईल नंबर कसे दिसतात, मोबाईल नंबर दिसत नाहीत. त्याच्यानंतर संपर्क करण्याची पद्धती काय आहे याबाबतची आणि मोफत पॉइंट्स कसे मिळतात याबाबतची सगळी माहिती या पुढच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुर्तास धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला जॉईनचं बटन आहे. जॉईनवर क्लिक करून आम्हाला थोडीफार आर्थिक मदत करा 50-60 रुपयाची. त्याच्यामुळे तुमचं काही फारसं नुकसान होणार नाही. मित्र कंपनीत बसलो तर आपण 50-60 रुपये एरवी चहा पाण्यात आपले चालले जातात. तर त्याच्यामुळे आम्हाला जे काही एसएमएस चार्जेस आहेत, सर्व्हर भाडं आहे, तर त्याच्यासाठी थोडीफार आर्थिक मदत होते. बाकी लग्न जुळतील नाही जुळतील तो आपल्या नशिबाचा प्रश्न असतो. परंतु आपण प्रयत्न केले पाहिजे आणि शेवटी कुणाची फसवणूक होणार नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणाला पैशाची मागणी करत नाही. ही मात्र आम्ही गॅरंटीने या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.